नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची जी कर्जमाफी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती 2026 तर या योजनेबद्दल जी-आर आलेला आहे आणि तो जी-आर आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की राज्य शासनाने त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस हा 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा हा जी-आर काढलेला आहे. बरोबर आपण बघितलं तर शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना 2017 मध्ये केली होती. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या काळात झाली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभसुद्धा 2022 मध्ये जाहीर केलं. त्यावेळी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली. त्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दृष्टचक्रामध्ये अडकत असल्यास दिसून येते. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाची विळख्यातून कायमस्वरूपीची सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी यांची एक समिती नेमणूक केली. मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली 30/10/2025 रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे उच्चाधिक समिती गठीत करण्यात आली. 30/4/2026 रोजी शासनास अहवाल सादर केला, म्हणजेच 30 तारखेला अहवाल सादर केला 4थ्या महिन्यात. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3/6/2026 रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहनपर देण्याचा हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीची शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी मुख्यमंत्र्यांनी महोदय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. वरील शासनाचे नियुक्त केलेल्या त्या ठिकाणी हे सर्व आहे. आपण त्या डायरेक्ट आता शासन निर्णय बघू. उपयुक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे आहे. योजनेचा तपशील म्हणजे तेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात गेले आहे. आपण आता कर्जमुक्ती बघू, कारण आता हे महत्त्वाचे पॉईंट आहे. व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ सोडूनही जाऊ नका. अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेले व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख रुपयापर्यंत अशा शेतकऱ्यांच्या जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांचा कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पहिला यामध्ये काय सांगितलं की 1/4/2019 पासून ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले पीक कर्ज जे आहे तर ते 30/9/2025 पर्यंत अखेर थकीत असलेले व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले असे जे शेतकरी आहे यांनाच ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि यामध्ये जमिनीची कुठल्याही प्रकारची त्यांनी अट ठेवण्यात आलेली नाही. आता दुसरा पॉईंट आपण बघू. 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेले 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांच्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपयुक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित कर्ज 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक
बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे यामध्ये 30/9/2025 पासून ते 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले जे शेतकरी आहे, म्हणजेच त्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत जे वाटप केलेलं अल्पमुदत पीक कर्ज आहे त्याचं पुनर्गठन असो किंवा फेरपुनर्गठन असो, अशी जी त्यांची रक्कम आहे तर ती 2 लाख रुपयापर्यंत असल्यास कर्जमुक्ती योजनेचा, म्हणजे त्यामध्ये रक्कम आणि त्याचं जे व्याज आहे तर ते दोन्ही मिळून यामध्ये पुनर्गठित असो का फेरपुनर्गठित असो 2 लाख रुपयापर्यंत असल्यास त्यांनासुद्धा कर्जमाफी मिळणार आहे. आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना अनेक बँकाकडील, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन शेतकऱ्यांना 2 लाख रुपयामध्ये कर्जमुक्ती लाभ देण्यात येईल. म्हणजे तुमचं 2-3 बँकेमध्ये जर 2 लाख रुपयापर्यंत कर्ज जर असेल तर त्यांचंसुद्धा कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे, हे सुद्धा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जर आपण बघितला तर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाची केलेली पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेले 31/3/2025 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. हा तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे बरं का, कारण यामध्ये बरेचसे शेतकरी त्यामध्ये वगळण्यात येते. वगळण्या मतलब आपण म्हटलं पाहिजे तर त्यांच्याकडून वसुली केली जाते. तर आपण बघू शकता, तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती म्हणजेच ही उद्धव ठाकरेंच्या काळातील कर्जमुक्ती आहे. आणि या कर्जमुक्तीला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बरेचसे शेतकरी यामध्ये पात्र झाले होते. मग अशा शेतकऱ्यांनी तिथून पुढं 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले पीक कर्ज असो किंवा पुनर्गठन असो, हे 30/9/2025 पर्यंत थकीत असेल किंवा 31/3/2025 पर्यंत परतफेड न झालेले असेल तर या अशाकडून त्यांना बँकेकडून सर्व कर्ज खात्यात एकत्रित, म्हणजे समजे जे खाते असेल त्यांना थकबाकीची मुद्दल व व्याज, म्हणजे थकबाकी आणि मुद्दल याचं व्याज जर 50,000च्या पुढं जात असेल तर यांना 50,000चं अनुदान त्या ठिकाणी देण्यात येईल. पण यांना 50,000 त्या ठिकाणी वरली जी रक्कम आहे ती भरावी लागणार आहे, ते आपण पुढं बघणारच आहोत. तर आपण आता बघूया एक वेळ समझोता, आपण याला OTS म्हणतो. तर OTSमध्ये काय आहे ते बघू. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 रोजी थकीत असलेले 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखपेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेचे बँके संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, बघून घ्या. OTS 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेले अल्पमुदत पीक कर्ज, त्यामध्ये बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल आणि व्याज हे दोन्ही पकडून 30/9/2025 रोजी जर थकीत असेल, म्हणजे तिथून तर 31/3/2026 पर्यंत म्हणजे परतफेड न झालेले यांचं जे एकत्रित थकबाकीची रक्कम आहे 2 लाखापेक्षा जर वर जात असेल तर 2 लाखपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेस बँक असो किंवा संस्था असो यांना परतफेड करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला 2 लाखाच्या वर 3 लाख असो 4 लाख असो तर ती समजा आपण 4 लाख असेल तर 2 लाख आपल्याला अगोदर भरावी लागणार आहे. त्यावेळेसच तुम्हाला या 2 लाखाची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेले पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेले कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याच्या 30/9/2025 पर्यंत थकीत असलेले 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकरी एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्याच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्याची तारीखसुद्धा 31
31/3/2027 पर्यंत मुदत आहे. म्हणजे तेच बघा, यामध्ये 1/4/19 किंवा 31/3/2026 पर्यंत जे कर्ज उचल केलेलं आहे, त्यामध्ये पुनर्गठन असो किंवा फेरपुनर्गठन असो, हे जे आहे तर याची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला अगोदर वरली जी रक्कम आहे तर ती भरावं लागणार आहे. त्यानंतर 2 लाखाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पुन्हा याला तारीखसुद्धा दिलेली आहे, लास्ट डेट. या तारखेच्या अगोदरच आपल्याला ही रक्कम भरता येईल. 31/3/2027 पर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये जर आपण हा कर्ज जर भरलं तरच आपल्याला याचा माफीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपण जर बघू शकता दुसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेले थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, आपण बघा इथे सुद्धा 1/4/2019 ते 31/3/2000 पर्यंत जे कर्ज आहे त्यामध्ये पुनर्गठन असो किंवा फेरपुनर्गठन असो, तर हे जे कर्ज आहे तर हे 50,000पेक्षा वर, म्हणजे सर्व बँका मिळून जर 50,000च्या वर जात असेल किंवा एका बँकेचं 50,000च्या वर व्याज आणि मुद्दल वर जात असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत शासन त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहे. त्यावरली जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. ती अगोदर भरली त्यावेळेस शेतकऱ्याला 50,000चा त्या ठिकाणी फायदा कर्जमाफीमध्ये होणार आहे. आणि कोणत्या शेतकऱ्याला तर जे उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी बसले होते अशा शेतकऱ्यांसाठी हा नियम आहे. आणि यामध्ये तुम्हाला 31/3/2027 पर्यंतच मुदत दिलेली आहे. या मुदतीच्या आतच आपल्याला त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी नील करता येईल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडे शेतकऱ्यांचे पीक कर्ज, पुनर्गठित उत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाचे तारखेनुसार डेट ONPA खतो आणि शिल्लक निश्चित केल्यास टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकासोबत वाटाघाटी करून सुद्धा सूट द्यावयाच्या रकमेच प्रमाणे निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार उपस्थित संचालक IT प्रशासक महाराष्ट्र राज्य सरकार बँका मर्यादित मुंबई समन्वयक राज्यस्तरीय बँक समिती पुणे व सहकार आयुक्तालय निबंधक सरकारी संस्था पुणे यांच्या समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत NPA अकाउंट सूट देण्यात येणारी रक्कम बँकाशी वाटाघाटी करून निश्चित करेल. त्यानंतर आपण बघूया आता प्रोत्साहनपर लाभ. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2022-23, 23-24, 24-25 असे 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असलेली दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेचा लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदत परतफेड करणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा 2022-23 किंवा 23-24, 24-25 असे 3 आर्थिक वर्ष आहे. तर या 3 आर्थिक वर्षामधील कोणते 2 वर्ष आर्थिक वर्ष जर आपण पकडले आणि त्यामध्ये पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी, म्हणजे जे 30 जूनपूर्वी जे कर्ज नील करतो आपण, तर ते नियमित पीक कर्ज त्या ठिकाणी नील केलेलं असेल, परतफेड केलेली असेल, तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढं काही अटी आहेत त्यासुद्धा आपण बघू. तर त्यामध्ये बघा, सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात घेतलेले त्यांची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 2023-24 अथवा 24-25 वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केल्यास की रक्कम किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. बघा इथं कसं येतं, 23-24 आणि 24-25 वर्षात घेतलेले विविध कालावधी पूर्णतः परतफेड केलेले अल्पमुदत पीक कर्ज जे आहे तर त्याला 50,000पेक्षा कमी असेल,
म्हणजे जे शेतकरी छोटे आहेत त्यांना खरंच अन्याय आहे. ते जे छोटे आहे त्यांना 23-24 आणि 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेले जे शेतकरी आहेत तर त्यांना फक्त 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. OTS प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहे, हे बघू शकता. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी व निकष ग्राह्य धरण्यात येईल. योजनेमधील शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेले कर्जास लागू राहील. हा महत्त्वाचा पॉईंट चांगला आहे. तसेच प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थांना त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जाला देखील सदर योजना लागू राहील. बघा, हे पॉईंट चांगला महत्त्वाचा आहे. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅग आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. मित्रांनो, आपण अजूनही ॲग्रिस्टॅग काढला नसेल तर काढून घ्या, कारण ॲग्रिस्टॅगचा उल्लेख इथे आहे. म्हणजेच ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून कर्जमाफीचा पुढचा जो मार्ग आहे तर तो राहणार आहे. योजनेत लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. या जे खालचे व्यक्ती आहेत तरी पात्र राहणार कोण कोण नाही ते बघू. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नागरिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन 25,000पेक्षा जास्त असणारे व्यक्ती. यामध्ये 25,000चे जर खालचे व्यक्ती जर असेल, जे सरकारी नोकरी जर असेल तरी यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ, अनुदान संस्थान यांचे अधिकारी व कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या. बघा, शेतीतून जे आयकर भरतात म्हणजे जे शेतकरी आयकर भरतात तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्याचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000पेक्षा जास्त आहे असे. यामध्ये निवृत्तीवेतन धारक कोण आहे? जे रिटायरमेंट झाले आहे त्याला 25,000पेक्षा जास्त पेन्शन मिळते तर असे आहे. तर यामध्ये पगारीवाले लोक नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर माजी सैनिक वगळून यामध्ये काय आहे तर यामध्ये माजी जे सैनिक आहेत तर यांना त्यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ संस्थाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. म्हणजे हे अपात्र नसणार आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया आपण बघू. सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. कार्य हा त्या ठिकाणी कर्जमाफीचा GR होता आणि या GRमध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो लाभ मिळालेला आहे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये तर त्या शेतकऱ्यांना 50,000 वरील रक्कम भरावी लागणार आहे. त्यावेळेसच शेतकऱ्यांना इथे लाभ मिळू शकतो. तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करा आणि नक्कीच तुम्हाला हा GR कळला असेल असं समजतो. धन्यवाद. जय जवान जय